हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू मानसी शॉपिंग व्लॉग. आता लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक खूप सुंदर अशी जागा दाखवणार आहे रुखवतासाठी, जे की महेश प्रोव्हिजन स्टोअर्समध्ये. इथे तुम्हाला एकमेव पुण्यामध्ये जे ठिकाण आहे जिथे तुम्हाला लग्नाचं जे रुखवत असेल ते तुम्हाला खूप स्वस्त दरात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे रुखवत जे आहे ते फक्त 25 रुपयापासून मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त आणि फक्त 25 रुपयापासून खूप सुंदर पद्धतीने बनवलेले हँडमेड वस्तू, ज्या रुखवतामध्ये वापरण्यात येणार आहे. जातेपूजन, सप्तपदी, सौभाग्य अलंकार, अशा अनेक वस्तू ज्या आहेत ज्या रुखवतामध्ये आपण ठेवतो आणि मुलाकडचे जे रुखवतामध्ये मांडतात त्यासाठी अशा सुंदर वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहिलं एक बघा, आईचा निरोप म्हणून एक छोटंसं कविता लिहिलेली आहे. हे पण किती सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे. हे मुलीकडचे पण ठेवू शकतात. त्याच्यानंतर मी एक तुम्हाला सौभाग्य अलंकार म्हणून एक दाखवते. हे पहा, एक अंगठी आहे, कानातले, मंगळसूत्र, नथ, एक बांगडी हिरवी, असे सुंदर सौभाग्य अलंकारचे एक तुम्हाला पॅम्पलेट इथे पाहायला मिळेल. अशा खूप साऱ्या वस्तूंना मग तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याची किंमत फक्त 20 रुपये, फक्त आणि फक्त 20 रुपये. तुम्हाला इथे सुंदर डोली पाहायला मिळेल. इथे डोली पण आहे, याच्यामध्ये शिवाजी महाराज त्यांनी ठेवलेले आहे. हे पण एक बघा, तुम्हाला हिरवा जोडा म्हणून आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या जोडा दिसेल, ग्रीन कलरचा जोडा, आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर छोटी छोटी कविता लिहिली आणि याला नाव दिलेलं आहे माहेरचा चुडा म्हणून. ते पण तुम्हाला एक 20 रुपयाला मिळून जाईल. त्यानंतर हे डेकोरेशनच्या वस्तू ह्या खूप अप्रतिम तिथे ठेवलेल्या आहेत. मला खूप जास्त आवडला. तर तुम्ही पण बघू शकता. हा भांड्याचा छोटासा सेट, जे की किती सुंदर दिसतो. 1000-1500 पासून सुरुवात होते त्याची. आणि इथे तुम्हाला एक डोलीचा एक प्रकार दिसेल. मला हे फार आवडलं. एक सूप ठेवलेलं आहे, त्या सुपामध्ये 2 बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि कॉईन ठेवलेला आहे. याचा पण खूप मान असतो लग्नामध्ये. आणि हे बघा, सप्तपदीला जी नवरी सुपारी ओलांडते ते हे 7 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. ते पण किती सुंदर डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. ह्या पण तुम्ही घेऊ शकता. याची पण प्राईस जास्त नाही आहे. हे तुम्हाला 50 रुपयामध्ये मिळून जाईल. अशा खूप सुंदर सुंदर वस्तू ठेवलेल्या आहे. हे शहनाई वाजवतानाचं एक डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. हे पण फारच सुंदर ठेवलेलं आहे त्यांनी. हे डोलीमध्ये मी जे म्हणलेले की डोली ठेवलेली आहे त्यांनी, ही पाहू शकता तुम्ही किती सुंदर डोली ठेवलेली आहे. आणि त्याचं डेकोरेशन पण तुम्ही किती बघू शकता. खूपच फाईन डेकोरेशन केलेलं आहे, खूपच सुंदर डेकोरेशन केलेले. आणि हे जेव्हा नवरी सासरी गेल्यानंतर माप ओलांडते तेव्हा हे किती सुंदर डेकोरेशन, मापाचं डेकोरेशन केलेले, डेकोरेटिव्ह माप केलेले, ज्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवता येतात दरवाजामध्ये एंटर करताना. हे खूप सुंदर असे डेकोरेशन करून ठेवलेले आहेत. आणि डेकोरेटिव्ह खूपच सुंदर डिझाईन आहे त्याची. आणि डिझाईन पण खूप फाईन. ही तुळजाभवानी, खूपच सुंदर तुळजाभवानी आहे. असे तुम्हाला खूप तिथं बाळकृष्ण भेटतील, शिवाजी महाराज भेटतील, विठुमाऊली भेटतील. हा पानाचा चुडा म्हणतात याला. तो याच्यावर सुपारी आणि पान आहे. हे पण डेकोरेशनसाठी खूपच सुंदर दिसेल रुखवतामध्ये जेव्हा आपण ठेवू. हे तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं. हे मला सगळ्यात जास्त आवडलं आणि खूपच सुंदर दिसते. याची पण प्राईस 25 ते 30 रुपये. हे आहे शेवयाचे प्रकार. याच्यामध्ये शेवयाचे खूप प्रकार करून दाखवलेले, ग्रीन, व्हाईट, ऑरेंज. हे पण आपण रुखवतामध्ये ठेवतो. असे जर तुम्हाला खूप फराळाचे पदार्थ पाहिजे असतील तर ते पण तिथं खूप प्रमाणामध्ये ठेवलेले आहेत त्यांनी. आणि खूप वेगवेगळ्या आकारामध्ये आणि डिझाईन्समध्ये, कलरमध्ये. हे तुम्ही बघू शकता. हळदी कुंकासाठी पंचेपाळा ठेवलेले आहेत आणि हे पण खूप सुंदर असं आहे. ह्याची पण प्राईस खूप कमी आणि प्राईस पण जास्त नाही आहे. तुम्ही पाहू शकता तिथे स्वतः जाऊन. हा नारळ आहे आणि खाली कलश दिलेला आहे. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे याचं. आणि डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता. खूप फाईन डेकोरेशन आहे. आणि डेकोरेशनच्या हिशोबाने ही खूपच स्वस्त रुखवत तिथं त्यांनी विकण्यासाठी ठेवलेलं आहे. मला हे पण खूप छान आवडलं. एक तुळशी वृंदावन आहे. याच्यामध्ये मोठं पण तुळशी वृंदावन पाहिजे असेल तर मोठंही आहे, छोटं पाहिजे असेल तर छोटं पण तुळशी वृंदावन तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये तोरण, खूप साऱ्या प्रकारचे तोरण तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर हे शॉप आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी टोकरी असतात ज्याच्यामध्ये आपण 5 प्रकारची फळं देतो किंवा मेकअपच्या वस्तू देतो किंवा मुलाकडच्याला काहीतरी देतो, मिठाई देतो, हे सगळ्या टोकऱ्या तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, वेगवेगळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये पाहायला मिळतील.
त्यानंतर रुखवताची हे सुंदर बैलगाडी, याच्यामध्ये सगळे 5 प्रकारचे धान्य ठेवून तुम्ही मुलीला देऊ शकता, रुखवतामध्ये मांडू शकता. हे पण खूप सुंदर आहे. तांदूळ, गहू, साखर, ज्वारी हे सगळं असं सुंदर छोटं वस्तू तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुमच्या घरामध्ये लग्न असेल किंवा छोटं लग्नाचं फंक्शन असेल तर तुम्ही इथे जाऊन नक्की शॉपिंग करा. इथे तुम्हाला सगळ्या लग्नाच्या वस्तू पाहायला मिळतील, ते पण खूप स्वस्त दरामध्ये. त्याच्यानंतर हे एक छोटं तुळशी वृंदावन आहे, ज्याच्यामध्ये राधाकृष्ण आहेत. हे पण खूप सुंदर असं पद्धतीनं सजवले आहे. त्याच्यानंतर जी थाल असते आपली पूजेची, जी थाल असते त्या थाल तिथे अनेक प्रकारे सजवून ठेवलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशा थाल तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्याच्यामधली ही एक थाल बघू शकता, ज्याच्यामध्ये ह्या 2 डब्या ठेवलेल्या आहेत. हळदी कुंकू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. ही एक डिझाईनची थाल आहे, ज्याच्यामध्ये मोतीचं सुंदर असं वर्क केलेलं आहे त्यांनी आणि खाली कपडा पण यूज केलेला आहे काठपदरचा. तर तुम्ही हे पण पाहू शकता. असे खूप प्रकारच्या वेगवेगळ्या थाल त्यांनी तिथे बनवून ठेवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या थालची किंमत पण खूप काही अशी जास्त नाही आहे. स्वस्तात स्वस्त तुम्हाला ह्या थाल तिथे पाहायला मिळतील आणि अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या थाल त्यांनी बनवलेल्या आहेत पूजेसाठी. ही पण एक थाल बघू शकता, किती भरीव काम केलेलं आहे आणि किती रेखीव काम आहे याच्यामध्ये. त्याची डिझाईन पण बघू शकता, खूप फाईन डिझाईन केलेली आहे. खूपच सुंदर डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. अजून एक थाल दाखवते मी तुम्हाला. ही थाल बघा, एकदम एलिगंट अशी डिझाईन आहे थालची, एकदम सुंदर अशी डिझाईन आहे आणि जेव्हा याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे हळदी कुंकू जे काही ठेवू ते खूपच सुंदर दिसेल सजवल्यानंतर. ही पण थाल मला फार आवडली आहे तिथे. त्यांच्याकडे ना थालचे जे डेकोरेशन आहे ना ते खूपच सुंदर आहे. तुम्ही हे स्वास्तिक बघू शकता, त्याच्यामध्ये ते मोतीचं वर्क बघू शकता आणि तुम्हाला हेवी वर्क पाहिजे तर हेवी वर्क पण आहे आणि एलिगंट वर्क पाहिजे तर एलिगंट वर्क पण तुम्हाला तिथे भेटून जाईल. आणि ज्या काही रुखवताच्या वस्तू आहेत ना त्या खरंच त्यांनी हँडमेड बनवलेल्या आहेत आणि ते पण खूप स्वस्त दरामध्ये ते विकत आहेत. तर पुण्यामध्ये तुम्हाला हे एकमेव ठिकाण जे आहे महेश प्रोव्हिजन म्हणून, तुम्ही जर दगडूशेठला गेला तर दगडूशेठपासून तुम्हाला एक 5 मिनिटाच्या अंतरावर हे शॉप मिळून जाईल. हे बघा, लेक चालली सासरला म्हणून एक छोटीशी सुंदर अशी डोली त्यांनी बनवलेली आहे. याच्यामध्ये डोलीमध्ये पण तुम्हाला खूप सारे प्रकार मिळतील. हे ना एक स्टँड आहे, याला तुम्ही काही पण घरामध्ये अडकू शकता. तर हे डेकोरेशनसाठी पण तुम्ही वापरू शकता किंवा गिफ्ट म्हणून पण तुम्ही कोणाला देऊ शकता. त्यांच्याकडे मेहंदी, हळद असे टॅग आहेत लावलेले, पण ते विदाऊट कलरचे. जे तुम्हाला कलर करून हवे असतील तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कलर पण घेऊ शकता. असे तुम्हाला हळद, मेहंदीचे वेगवेगळे जे फंक्शन असतात लग्नाचे, त्याच्यासाठी तुम्हाला तिथे टॅग पण पाहायला मिळतील. अशा सगळ्या रुखवताच्या वस्तू ज्या आहेत लग्नामध्ये जे आपल्याला लागतात. त्यानंतर हे हळदी कुंकाचा एक सेट बघा, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बॉटल्स आहेत. हा पूर्ण जो सेट आहे तो 300 रुपीजला आहे पूर्ण सेट. खूपच सुंदर सेट आहे हा हळदी कुंकाचा सेट, मला फार आवडला. हा तुम्ही दिल्यानंतर आणि रुखवतात ठेवल्यानंतर खूपच अप्रतिम दिसेल. त्याच्यानंतर हे जे काही हळदीला, मेहंदीला नवरी जे फ्लावरच्या ज्वेलरी घालते त्या सगळ्या ज्वेलरी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि खूपच बेसिक रेंज आहे त्या ज्वेलरींची. तिथे तुम्हाला खूप ज्वेलरी मिळतील. त्यानंतर हे अक्षदांच्या ज्या पोटली असतात त्या बल्क अमाऊंटमध्ये पण तुम्हाला तिथे भेटतील आणि खूप डेकोरेशन केलेले असतील. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, शेवंतीला जेव्हा नवरीला पूर्ण ओटी भरतात तेव्हा तिची साडी खराब होऊ नये म्हणून याच्यामध्ये ओटी भरल्या जाते. तर असे ओटीचा जो कोन आहे तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारे ओटीचे कोन तुम्हाला तिथे पाहायला मिळतील, जेणेकरून तिची साडी किंवा ड्रेस जे काही घातलेलं असेल ते खराब होऊ नये. त्यानंतर मुलासाठी ही बिंदी जी सेंटरला मुलगा मळवट भरताना लावतो, हे सगळे बिंदीचे प्रकार तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला कोणतं रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल लेडीजला तर तुम्ही ह्यात पर्स पण तुम्ही तिथे घेऊ शकता. हे मळवटाचे खूप सारे प्रकार तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. अशा टिकल्यांमध्ये किंवा मोतीमध्ये किंवा एकदम असं तुम्हाला खूप ब्राईट हवा असेल तर ब्राईट पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल किंवा नाजूक हवा असेल तर नाजूक पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. ग्रूमसाठी पण मिळेल, नवरदेवासाठी पण मिळेल, नवरीसाठी पण मिळेल, दोघांसाठी पण तुम्हाला तिथे खूप छान मुंडावळ्या म्हणतो आपण त्याला किंवा मळवट म्हणतो, ते दोन्ही प्रकार तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. आणि खूप सुंदर अशा डिझाईन्समध्ये म्हणजे एकदम नाजूक डिझाईन्समध्ये पण तिथे ठेवलेले आहेत, ते पण तुम्हाला पाहायला मिळतील. आणि खूप इझिली तुम्हाला ह्या शॉपमध्ये ना प्रत्येक
प्रत्येक लग्नाला लागणारी ही प्रत्येक अशी वस्तू तिथे अवेलेबल आहे, जे की तुम्हाला खूप इझिली मिळून जाईल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते एक नारळ, जे की मोत्याचं डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्या बाजूने त्याला लेस लावलेली. हे पण खूप सुंदर नारळ आहे तिथे. त्यानंतर हे पण एक नारळ आणि कलश बघू शकता, किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि सगळीकडून डेकोरेशन आहे, चारही बाजूनी तुम्ही कोणत्याही साईडने बघू शकता. खूपच सुंदर असं कलश तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्याला पानं लावलेली आहेत ग्रीन कलरची आणि नारळ पण आहे. त्यानंतर असे पॉकेट्स पाहिजे असतील तर होलसेलमध्ये हे पॉकेट्स पण तुम्हाला तिथे घेण्यासाठी किंवा अक्षत वगैरे काही तुम्हाला भरून द्यायचे असतील, स्वतः करायचं असेल तर ते पण तुम्हाला मिळतील. त्यानंतर जी आपली पूजेची थाल असते त्याच्यावर आपण हे झाकून ठेवतो, किंवा टेबल क्लॉथ पण तुम्ही म्हणू शकता, किंवा नवरीला तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही हे पण देऊ शकता. असे खूप सारे टेबल क्लॉथ किंवा आपण पूजेच्या थालवर ठेवतो, किंवा आसन, हे खूप असे तिथे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, वेगवेगळ्या वुलनमध्ये, वेगवेगळ्या असे कलर्समध्ये तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. याची पण प्राईस खूप काही अशी नाही आहे. त्यानंतर तुम्हाला असे बॉक्स, जे मेकअप किट आपण देतो नवरीला किंवा मुलाला, ते मेकअपचे किट पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल, वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये. हे पण तुम्ही बघू शकता. खूप साऱ्या अशा बाहुल्या तिथे पाहायला मिळतील तुम्हाला. बाळकृष्ण आहे, शिवाजी महाराज, तुळजाभवानी, हॅपी मॅन, विठ्ठल रुक्मिणी, खूप सारे असे तुम्हाला तिथे मूर्त्या पाहायला मिळते. त्याच्यानंतर ह्या टोकऱ्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण 5 प्रकारचे वेगवेगळे फ्रूट्स, मिठाई वेगवेगळे आपण बांधून देतो, जे नवरी साईडकडे किंवा मुला साईडकडे. तर असे सगळ्या वेगवेगळ्या टोकऱ्या. ह्याच्यानंतर हे सुंदर असं फुगडी खेळताना आणि दांड्या खेळताना एक अशा बाहुल्या आहेत, ज्या की राऊंडमध्ये आहेत. हे कंटिन्यू फिरू शकतात. हे इलेक्ट्रिकवर आहे, तर हे पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. एक मुंज प्रकार असतो आपल्यामध्ये, तो मुंज करताना पण रुखवत असते. ते रुखवत पण तुम्ही इथं बघू शकता. मुंज करताना जो प्रोग्राम असतो, मुंजचा प्रोग्राम मुलासाठी जो असतो, ते पण रुखवत इथे आहे. आणि ते पण खूप सुंदर अशी रुखवत त्यांनी, म्हणजे पुजारी आहे रुखवतामध्ये, पानं ठेवलेली आहेत विड्याची, पूजा करताना पुजारी आहे दाखवलेले. आणि असे खूप सुंदर, हे जाते पूजनामध्ये आपण वापरतो. हे दिवे आहेत. हे जातेपूजनामध्ये जातेपूजन करताना आपण वेगवेगळ्या बाहुल्या ठेवतो, बायका ठेवतो, असे ना वेगवेगळ्या डॉल्स तिथे तुम्हाला पाहायला मिळते. हे बघा, हळदी कुंकाचा एक सेट तयार केलेला आहे. ओटी भरतानाचा हा सेट आहे. एक जण एकीला ओटी भरते, एक जण माखन तयार करते, एक जण दांडिया खेळते, एक जण पूजा करते. अशा सगळ्या प्रकारच्या तुम्हाला तिथे छोट्या छोट्या बाहुल्या मिळतील, जे की आपण रुखवतामध्ये ठेवतो. किंवा लग्न करताना नवरी वगैरे, नवरा नवरी बसलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकताय किती सुंदर असे नवरा नवरी आहेत आणि हातात वरमाला आहे त्यांच्या. तर हे असे तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. किंवा संक्रांतीला तुम्ही संक्रांतीसाठी पण घेऊ शकता, हळदी कुंकाला आलेले आहेत. किंवा डोहाळ जेवणाचं पण मी तुम्हाला एक सुंदर असं दाखवते. ते पण खूप सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे. हे पण तुम्ही पाहू शकता. हे सगळं तिथं तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला खरेदी करायचं नसेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. हे डोहाळ जेवणाचं बघू शकता. डोहाळ जेवणाचं पण डेकोरेशन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. आणि इतकं सुंदर असं डेकोरेशन त्यांनी करून ठेवलेलं आहे, इतकं सुंदर असं फाईन बनवलेलं आहे की आपली त्याच्यावरून नजरच हटत नाही, एवढं सुंदर त्यांनी बनवलेलं आहे. हा सेट जो आहे तो कमीत कमी 1000 रुपयापासून सुरू आहे. ते भांड्याचे पितळेमध्ये पण भेटतील, स्टीलमध्ये पण भेटतील. हे असे छोटे छोटे सेट आपण रुखवतामध्ये ठेवतो, किंवा आपण कशाचं डेकोरेशन करत असाल तर तिथे आपण ठेवतो, किंवा किचनमध्ये ठेवतो. तर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही तिथेही हे वापरू शकता. तर हे पण तुम्ही बघू शकता, किती सुंदर सुंदर असे म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी करताना बाहुल्या आहेत. तर तुम्ही हे बघू शकता. याच्यामध्ये हे पण बघू शकता, दहीहंडी करताना, जेव्हा दहीहंडी असते तेव्हा हे आपण वापरू शकतो. याच्यामध्ये वेगळं असं माखण ठेवून आपण हे डेकोरेशनसाठी यूज करू शकतो. तर असे खूप सारे सुंदर सुंदर असे डेकोरेशनच्या वस्तू तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्याच्यानंतर एंगेजमेंटसाठी दोघांची रिंग याच्यामध्ये आपण ठेवू शकतो, नवरीची आणि नवऱ्याची. नवरदेव आणि नवरी दोघांची पण रिंग आपण इथे ठेवू शकतो. हे मेहंदीचे थाल, हळदीचे थाल,
अशा वेगवेगळ्या थाल त्यांनी तिथे सजवून ठेवलेल्या आहेत. हे पण तुम्ही पाहू शकता एंगेजमेंटसाठी. हे पण तिथे ट्रे आहेत, वेगवेगळे ट्रे. आजकाल याची फॅशन खूप जास्त प्रमाणात चालली आहे. जर तुम्हाला घराचं पण डेकोरेशन करायचं असेल, हॉलचं डेकोरेशन करायचं असेल तर हे तुम्ही ठेवू शकता. इथे बाळकृष्णाचा पाळणा पण तुम्हाला पाहायला मिळेल. अशा खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत, ज्या आपण कधी बघितल्या पण नाही आहेत, त्या अशा वस्तू तुम्हाला तिथे खूप सुंदर पद्धतीने सजवलेल्या दिसतील. त्यानंतर तुम्ही हे पण बघू शकता दिव्यासाठी, किंवा तुम्ही काही डेकोरेशन करायचं असेल, फ्लावरचं डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गंगाळ आहेत तिथे, छोटे, मीडियम, मोठ्या साईजमध्ये. फ्लावरचं काही डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही हे पण इथे अवेलेबल आहे फ्लावरच्या डेकोरेशनसाठी, ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला मी वेगवेगळे ट्रे दाखवते की ज्याच्यामध्ये आपण मुलीला आहेर देतो, किंवा मुलाला आहेर देतो, किंवा मुलीच्या घरच्यांना देतो, मुलाच्या घरच्यांना देतो. तर तुम्ही अशी सुंदर ट्रे, किंवा हे ड्रायफ्रूटसाठी सेक्शन करून ठेवलेले ट्रे, असे ट्रे तुम्ही वापरू शकता. म्हणजे खूपच सुंदर पद्धतीने आपल्याला हे ना अट्रॅक्टिव्ह पद्धतीने दिसेल सगळं देताना. पण तुम्ही हे पण बघू शकता ड्रायफ्रूटचे ट्रे ठेवलेले आहेत त्यांनी. वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आपण जेव्हा मुलाकडच्याला देतो किंवा मुलीकडच्याला देतो तेव्हा आपण हे ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या सेक्शनमध्ये भरून ठेवतो, तेव्हा हे असे सुंदर ट्रे पण तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर पाट आहे तिथे, सिल्वरमध्ये आहे, गोल्डनमध्ये आहे. सिंपल पाहिजे असतील तर सिंपलमध्ये पण तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. असे सगळ्या प्रकारचे पाट तुम्हाला तिथे, चौरंग तुम्हाला भेटेल. त्यानंतर टोकरीचे खूप सुंदर डिझाईन्स तिथे अवेलेबल आहेत. तुम्ही हे पण बघू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या टोकऱ्या पण तुम्हाला आहे, छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या टोकऱ्या तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. याच्यामध्ये तुम्ही मेकअप किट पण देऊ शकता, मेकअप भरून पण देऊ शकता. खूप सुंदर डिझाईन आहे याची. आणि जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. सबस्क्राईब नक्की करा. आणि मला जर तुम्हाला काही वेगळा असा ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तो मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यानंतर ही टोकरी पण बघू शकता, याची जाळी बघा किती सुंदर नेट आहे याला. अशा खूप सुंदर वेगवेगळ्या टोकऱ्या तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. एक मेकअप किट आहे रेडीमेड, जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही ही नवरीला मेकअप किट देऊ शकता. ही मेहंदीसाठी मेकअप किट आहे. त्यानंतर हे पण एक लटकन तिथे मला पाहायला मिळेल, हे पण मी घेतलं. हे असे मळवट आहेत, मुंडावळ्या म्हणतो आपण त्याला. हे पण खूपच सुंदर अशा मुंडावळ्या तिथं स्टोनच्या टिकल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर हे बाळकृष्ण बघू शकता, मध्ये किती सुंदर बाळकृष्ण बसलेले आहेत पाळण्यामध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की